सांगलीतील कृष्णा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वतीने महापालिकेला दररोज 1 लाख रुपये दंड सुरू असून तशी नोटीस महामंडळाच्या वतीने पालिकेला बजावण्यात आलेली आहे। DRPPLने धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत लवकरच रेल्वेच्या जागेवर 5 प्रकारच्या नमुना सदनिका अर्थात सॅम्पल फ्लॅट उभारणारे लवकरच नमुना सदनिकांच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्यातील 3 महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पातील उर्वरित बांधकामासाठी एकूण 6 टप्प्यात निविदा मागवलेल्या होत्या। नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। एसईबीसी प्रवर्गाच्या अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाला दिलेले आहेत। शासकीय भूखंडांवरील सर्वच गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्क बहाल करण्यासाठी आता यापुढे समान शुल्क आकारले जाणार आहे। याआधी वैयक्तिक वा संस्थेला वितरित केलेल्या भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना रेडी रेकनरच्या 25% शुल्क आकारलं जात होतं। बालचंद्र गणेश उत्सवाच्या निमित्तानं भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती। बीडच्या लिंबा गणेश येथे हा कुस्त्यांचा आखाडा रंगला होता। बीड जिल्ह्यासह राज्यातील सर्व कुस्तीपटूंनी या आखाड्यामध्ये सहभाग घेतला। यावेळेस 10 रुपयापासून 10,000 रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात आलेली आहे। दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला। तब्बल 177 दिवसानंतर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यानं अकोल्यामध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे। सचिन तेंडुलकर यांनी वर्षा बंगल्यावर जात गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जात तेंडुलकर यांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी आरोपांबाबत पाळलेलं मौन सोडून संयुक्तपणे प्रत्युत्तर देणारा खुलासा केलाय। सर्व आरोप चुकीचे आणि बदनामीच्या हेतून प्रेरित असल्याचं म्हणत त्यांनी फेटाळून लावलेत। शिवाय कायदेशीर कारवाईचे संकेतही त्यांनी दिलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा जम्मू काश्मीरमध्ये पार पडणारे भाजपचे जम्मू काश्मीरचे निवडणूक प्रमुख जी किशन रेड्डी यांनी 40 वर्षांनी पंतप्रधानांची सभा दोडामध्ये होते असं सांगितलंय। याआधी 1982 मध्ये सभा झाली होती। जागतिक वारसा स्थळातील पर्यटन स्थळ असलेल्या ताजमहल परिसरामध्ये पाणी झाले। ताजमहलाच्या 3 घुमटांपैकी मुख्य घुमटातून पाण्याची गळती सुरू असल्यानं भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। गणेशोत्सव सध्या जोशामध्ये सुरू आहे। त्यानंतर पितृ पंधरवाडा लागेल, तो संपला की नवरात्रोत्सव सुरू होतोय आणि त्यानंतर दिवाळी। ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार आहे, त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांचं महिन्याचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या 111 रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। त्यानुसार येत्या 14 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।